श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, जर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या राशीनुसार काही वस्तू जर खरेदी केली ना, तर त्या तुम्हाला खूप मोठा लाभ होईल. अक्षय तृतीया हा दिवस बघा 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक आहे. या दिवशी आपण जी काही खरेदी करून आणतो त्याचे अनेक पटीने वाढ होत असते. अक्षय म्हणजे काय, तर ते कधीही न संपत नाही. बरेच लोक या दिवशी सोने चांदी खरेदी करत असतात. प्रत्येकाला सोने चांदी खरेदी करणे शक्य नसते. मग अशा काही वस्तू खरेदी करू शकतो, त्याला त्या गोष्टीचा आपल्याला लाभ होऊ शकतो. तर ज्या गोष्टी आहेत त्या राशीनुसार त्या वस्तू जर खरेदी केल्या तर त्याचा खरंच खूप लाभ होतो. बघा, अक्षय तृतीयेचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी बघा, काही वस्तू आणल्या तर माता लक्ष्मी प्रसन्न होते. आपल्या आयुष्यातील संकट, दुःख, अडीअडचणी निघून जातात. सुख संपत्ती या गोष्टी आपल्या आयुष्यात येत असतात. म्हणूनच नक्की तुम्ही तुमच्या राशीनुसार या वस्तू अक्षय तृतीयेला खरेदी करा. तर सर्वात पहिली रास म्हणजेच मेष रास. या राशीवाल्यांनी तांबे किंवा सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. तर मेष राशीचा जो ग्रह आहे तो मंगळ ग्रह आहे. म्हणूनच मेष राशीसाठी तांबे हे शुभ मानले जाते. आता तांबे म्हणलं तर तांब्याची कोणतीही वस्तू असेल तर तुम्ही ती अक्षय तृतीयेच्या दिवशी घेऊ शकताय. सोने जर शक्य नसेल तर आपण हा एक ऑप्शन आहे आणि या राशीवाल्याने हेच खरेदी करा. याचबरोबर मेष राशीच्या लोकांनी अक्षय तृतीया दिवशी मसुरीची डाळ खरेदी करावी व लाडूचे दान हे करावे. दान केल्याने काय होते, तर माता लक्ष्मीची विशेष कृपा त्यांना प्राप्त होईल आणि जीवनामध्ये धन धान्याची कधीही कमतरता भासणार नाही. यानंतर आहे वृषभ रास. या राशीचा अधिपती शुक्र आहे. तर या लोकांनी हिरा हा वृषभ राशीसाठी शुभ मानले गेलेला आहे. जमल्यास वृषभ राशीच्या लोकांनी सोने चांदी किंवा हिरा खरेदी करावी. त्याचबरोबर या राशीच्या लोकांनी तांदूळ व बाजरी खरेदी करणे शुभ आहे व पाणी दान करणे किंवा पाण्याने भरलेली घागर दान करणे, म्हणजेच ती मटका टाईप असते ती घागर दान करणे शुभ आहे. यानंतर मिथुन रास. या राशीवाल्यांनी पितळाची भांडे किंवा दागिने खरेदी करणे शुभ आहे. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी नवीन कपडे, मूग डाळ, कोथिंबीरीची खरेदी करावी. त्याचबरोबर हिरवे मूग दान करावे. असे केल्याने आर्थिक संकटे दूर होतात, घरातील अडचणी निघून जातात. त्याचबरोबर या राशीवाल्यांनी जसे की मी तुम्हाला सांगितले आहे सर्व काही खरेदी करायचं, त्याचबरोबर काय दान करावे हे देखील मी तुम्हाला सांगितले आहे आणि थोडी की होईना आपल्या हातून जेवढे दान होईल तेवढे दान करावे. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. तर त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी या राशीच्या लोकांनी दूध किंवा तांदूळ खरेदी करून घरी आणावे. त्याचबरोबर दूध व तांदूळ दान पण करू शकतात. असे केल्याने त्यांच्या कुंडलीतील स्थिती मजबूत होते, जीवनात सुख समृद्धी येते. व सिंह राशीचा अधिपती सूर्य आहे. या राशीच्या लोकांनी तांबे किंवा सोने खरेदी करणे शुभ राहील. सिंह राशीचा स्वामी सूर्य असल्यामुळे या राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी तांबे खरेदी करणे शुभ राहील. त्याचबरोबर लाल मसूर, लाल वस्त्र, गूळ याचे दान करावे. असे केल्याने जीवनातील सर्व संकट दूर होतात. त्याचबरोबर कन्या राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेला मूग डाळ खरेदी करावी, दान पण करू शकतात. असे केल्याने घरात सुख समृद्धी शांती येते. त्याचबरोबर तूळ राशीच्या लोकांनी चांदी किंवा चांदीपासून बनवलेल्या वस्तूंची खरेदी करावी. सध्याच्या स्थितीमध्ये चांदी वगैरे खूप महागे आहे, परंतु त्याची आपण एखादी छोटी का होईना काही ना काही वस्तू असते, आपण ती खरेदी करू शकतो. तर करावी. तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी साखर किंवा तांदूळ खरेदी करावे तूळ राशीवाल्यांनी. तर ते त्याचबरोबर शुभ्र वस्तू,
शुभ्र वस्तूमध्ये दही, तांदूळ, दूध, जे व्हाईट पांढऱ्या कलरच्या ज्या वस्तू आहेत तर या वस्तूचे दान करावे. तर असे केल्याने काय होते, त्यांच्या कुंडलीतील शुक्राची स्थिती मजबूत होते आणि भगवान विष्णूंची कृपा होते. त्याचबरोबर वृषभ रास या राशीचा वृश्चिक रास या राशीचा स्वामी मंगळ आहे. या राशीच्या लोकांनी तांबे किंवा तांब्यापासून बनवलेल्या वस्तू घ्यावे. त्याचबरोबर पाणी भरलेली घागर दान करावी. या राशीच्या लोकांनी यामुळे हे दान केल्याने यामुळे कौटुंबिक सुख येते. त्यानंतर आहे धनुरास. या राशीच्या लोकांनी पितळ, सोने खरेदी करणे शुभ आहे. त्याचबरोबर या राशीच्या लोकांनी केळी, पिवळे वस्त्र, मसूर या वस्तू दान करावे. मकर रास, तर या दिवशी दही, काळे मसूर, काळे तीळ, काळे कपडे याचे दान करावे. कोणत्या, तर मकर राशीवाल्यांनी या दिवशी जे दान करायचे आहे, काळे मसूर, दही, काळे तीळ, काळे कपडे याचे दान करावे. यामुळे शनीची मजबूती होते, कुंडलीतील शनिदोष दूर होतो. त्याचबरोबर कुंभ राशीच्या लोकांनी नवीन कपडे, त्याचबरोबर मोहरीचे तेल, काळे तीळ दान करावे. हे दान केल्याने काय होते, तर आपल्या घरातील जी सांसारिक काही बाधा असतील तर त्या निघून जातात आणि आपण अक्षय तृतीयाला केलेले दान हे खूप मोठे पुण्य आणि अनंत अक्षय असे आहेत. त्याचबरोबर मीन राशीच्या लोकांनी पितळ, सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. तर त्यांनी या दिवशी हळद, हरभरा डाळ खरेदी करणे शुभ आहे. या राशीच्या लोकांनी हळद, हरभरा डाळ दान करणे पण तितकेच महत्त्वाचे आहेत. तर या सर्व ज्या राशी आहेत यांनी जर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण सोने तर खरेदी नाही करू शकत, परंतु आपण जी खरेदी करणार आहोत तर आपली जी रास आहे त्याप्रमाणे जर खरेदी केलं तर त्याचा खूप मोठा तुम्हाला तुमच्या आयुष्यात लाभ होणार आहे. तर त्यासाठी आपण थोडी का होईना ज्या वस्तू आहेत आपल्या बजेटमध्ये आहेत, या वस्तू अशी काही खूप लागत नाही आहे त्याला काही, तर त्यासाठी आपण या दिवशी अक्षय तृतीयेला जर नाही झालं तर त्याच्या आदल्या दिवशीच या वस्तू तुम्ही खरेदी करू शकतायत. नाही तर या बऱ्याच वस्तू अशा आहेत की ते घरातीलच आहेत, धान्य आहे, आणि तुम्ही न चुकता अक्षय तृतीयेला दान धर्म करा. दान धर्म करणे याच्या इतकं पुण्य कुठेच आपल्याला मिळत नाही. आपण किती पण काही करा, पण दान धर्म करणे खूप जरुरी आहे आणि गरजू लोकांना तुम्ही दान धर्म हे करा. अशा प्रकारे प्रत्येकाने आपल्या राशीनुसार दान करावे व खरेदी करावे अक्षय तृतीया दिवशी. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका नवीन नवीन व्हिडिओसाठी. त्याचबरोबर कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका मैत्रिणींनो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.